झाली का रांगोळी काढून होळीची तयारी झाली? हा रांगोळी काढून देते म्हणणार चावती चावती मग काय कर जिमे का ग ताईने आता इथं रांगोळी काढली बघा. हा कागद झाकायचा गहू पण गोळा केलेला आहे. बघ रांगोळी बघ पुसायची नाही अजिबात. जिमे उशीर झाला तुझ्या हाताला धरत होती तक 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 ही दात लागण आहे तसं नको करू जिमे. जिमे गप की जिमे तक तक किती लाडत तिचं तीच पडते पडदिशी सेकंड देते चावती लई चाव नको चावाय सवय नको लाव सेकंड शाबाश चावतो बघा खेती अशी ताईने नाही तर रांगोळी काढली बघा. आता इथं होळीची तयारी चालली आहे आमची. तर तुम्हा सगळ्यांना हॅप्पी होळी. होळीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा आज आहे ना सागर पण आलेला. तर सकाळी स्वयंपाक वगैरे मी बनवला लवकरच बनवला होता कारण सागर पण यायचा होता आणि आम्हाला नंतरनं गावात पण जायचं असतं इथली होळी केल्याच्या नंतरनं. त्याच्यामुळं लवकरच स्वयंपाक पुरणपोळीचाही बनवला नैवेद्य वगैरे बनवला देवाला नैवेद्य दाखवला होळीचा नैवेद्य साईडला काढून ठेवला आणि दाजींला सागरला सगळ्यांना जेवण दिलं बघा. इकडं कशी यांचं खेळणं चाललंय बघितलं का. इकडं ही अगं रांगोळी काढायची तुझी राहिलीच आहे त्याच्यावरती झाली का. हा तिथं तुळशीपाशी पण काढणार थोडी. तिला काय काम आहे तेव्हा. हा मी गवऱ्या ना बनवून ठेवलेत बघा त्या दिवशी म्हणजे मागच्या 8 दिवसातच चला आपण दोघं जण आणू आधी गवऱ्या आणू. आता व्हिडिओ चालू आहे तर मस्त अशा गवऱ्या बनवून ठेवले. तर पूजाला म्हणलं तर पूजा म्हणली ताई इकडं ना गवऱ्या विकत भेटतात. म्हणलं आता कोण यायचं तिकडं गवऱ्या घेऊन नाही का मी बनवलेल्या आहेत आयत्या पण तिथं 5 रुपयाला एक गौरी. एक गौरी 5 रुपयाला सिटीमध्ये काय. हा म्हणलं चालतंय असू दे आणा मग. तर 5च गवऱ्या लागतात. मी ही आली का इकडं ए कशाला आली तू होय ग लईच उड्या मारायला लागली ग आता लई मोठी झाली काय तू. आणली तेव्हा कशी होती होय दे सेकंड काय बघती. चल 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 हक देते तक देते हक बघ बघ देते की अगं नाही का म्हणती या हां देते की भारी. चला काय काढते रांगोळी आणि इथं ही गहू आपला ना गोळा केला या. तर ह्या गव्हात आहे ना सगळा पाला पडतोय बघा नाही का. ह्या जांभळीचा आणि ह्या कढीपत्त्याचा सगळा पाला आपल्या गव्हात इथं पडतोय. तर याला ना आता वाळलेला आहे चांगला वाळलाय बघा. हे बघितलं का चांगला वाळलाय. तर ह्याला एकदा उपनावं लागन. जिमी पण आली इकडं लईच खेळते ग भारी. हा चला आपल्याला होळी करायची अजून. दाजींनी गवऱ्या घेतल्या पण मी इकडंच या. हे बघितलं का अशा गोल 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 अशा मस्त ना गवऱ्या मी बनवलेल्या वाळून चांगल्या खट ठेवलेत. त्याला चगळ्यात लावल्या होत्या. ए चल जिमे झाकून घेऊ आता पहिलं. हा ही झाकून घेऊ. ताईतवर रांगोळी होती तिची मी ताट वगैरे करते. ताईने भारी रांगोळी काढली आहे. लाईट नाही लावली. लाईट नाही लावते की बघा 5 रुपयाला एक असती या शहर ठिकाणी. तुमच्या इकडं आहे का नाही सांगा. किती रुपयाला आहे ते सांगा. तुम्ही होळीची तयारी कशी केली आहे ती पण सांगा. आता ना मी बाहेरची लाईट लावते. बघा बाहेरची लाईट लावली ना म्हणजे जरा बरं दिसतं. दाजींला आवडते त्या अशा लाईटी त्याच्यामुळे दिवाळीला लावलेल्या लाईटी सुद्धा ह्या काढल्या नाहीत घराच्या. बघितलं का आकाशी कंदील पण तसंच आहे आणि साईडने वर गेली वाऱ्याने. मग अशी लई मोठी वाळवट आलती हां त्याच्यामुळे शिपाला पण सगळ्या याच्यात झालाय आणि इथली वायर पण गेली. चला घेतो गहू झाकून. गहू झाकून झाला बघा आता आणि ताईने रांगोळी काढली. तर ताई हळदी कुंकू टाकली याच्यावरती. हां टाक ना तू काढली ना रांगोळी टाक ना मग टाक चल चल लवकर. ए मनिया खिडकीत काय करतो ये चला. कुठे पंचपा इथं ना नैवेद्य ठेवला ना देवासाठी मी. तर म्हण्या ना उशीर झालं इथं ओरडतोय मला दे म्हणून खायला आहे का नाही म्हण्या. तुला खायचं आहे बाई चल बाहेर चल. ताई आली पंचपाळ घेऊन. दिवाणवरती राडा तसंच पडला. ओके मध्ये स्वस्तिक काढलाय भारी असा छान छान. आता विषय काय झाला माहितीये का सगळी तयारी झाली आणि नारळ काढायचंच राहिलं त्याच्यामुळे आता नारळ काढते मी इथं बघा. काय म्हणते त्याला पोटमाळा
जिना पोटमाळ जिना नाही पोटमाळ हात काय पोच नाही की कस काय कुठे आहेत नारळ इथं ठेवलेत आपल्या नारळाचं नारळ आहेत ना तर मी काहीतरी बाहेर येते जवळ आला 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 हा, आला का नाही पाणी आहे का पण नाही ह्याच्यात पण दुसरा पण कशी चढली हाय थांबा थांबा दिसलं 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 नाही तर हे जेवण सोडलं का इकडं बघा असं ताट वगैरे केले आणि इकडं गौऱ्या वगैरे सगळे आणले तर पप्पा आता बसलेत बघा पूजा करायला आणि मम्मी इकडं पेटवलेत बघा दिवं इकडं तुळशीपाशी एक इथे एक आणि इकडं ही ऊस का लागतो ठेवतात ना नाही थोडं चगळ आण ना सगळं हा त्याच्याखाली चगळ ठेवावं लागतं ना थोडंसं म्हणजे सगळं पेटायसाठी हा राहू दे ओके इकडे एक इकडे एक हे तुम्ही मांडी घालून बसलाय पण मला नीट बसता पण येईना की इथं सुरनाडीकडे थोडंसं काय चंदमामा कुठे या चंदमामा तो जांभळीच्या झाडात हो या लय भारी दिसतोय जांभळीच्या झाडात ना लिंबुलीच्या झाडामध्ये असतो आपल्या जांभळीच्या झाडामध्ये त्याच्यावर वाहते का स्वतःला लावून तुळशीला लाव इथे तुळशी लावली मी मगाशीच लावलं होतं देवाला दिवाबत्ती करून इकडं ना अशा पद्धतीने आम्ही पूजा वगैरे करून घेतो बघा होळीची तर याच्यात आहे ना ही पेटण्यासाठी पेट धरण्यासाठी याच्यात आहे ना थोडंसं गवत ठेवलं आहे हरळीचं तर दाजींनी होळी पेटवलेली आहे तर आता नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि नंतर न साईडनं प्रदक्षिणा घालायच्या असं बोंबलत आहे ना तर ते दाजींनी बोंबलायचं असतं म्हणते तर कारण आहे ना सगळं काय म्हणतात बघा जुनी पद्धत म्हणजे मी ऐकलेलं आहे कशामुळं की बोंबलत होळी करायची असते कारण आपलं जे धान्य असतं गहू ज्वारी वगैरे सगळं केलेलं असतं रानात राबून आहे ना सगळं मालकिनीच्या हवाले केलेलं असतं कर दळण दे दळायला आणून देतो तुला दळण सगळं मालकिनीच्या हवाले केलेलं आहे रानात इतकं काबड कष्ट करून गहू ज्वारी ही काढून आता मी मोकळा झालो आणि ही तुझ्या हातात त्याच्यामुळं बोंबलायचं असं असतं असं म्हणते तुम्हाला पण माहिती नाही मी ऐकलं या घरच्यांनी सांगितलेलं त्याच्यामुळे मी पण म्हणते बघा मला नक्की माहिती नाही तर दाजींनी इकडं अशी ह्या पद्धतीने होळी पेटवलेली आहे बघा आणि ही वाडं ठेवलं आहे ऊसाचं तर कशामुळे ही ठेवते ती पण मला माहिती नाही बरं का आता दाजी नारळ फोडायला लागले स्वीटी कशी बघते बघितलं का स्वीटी मी दाजी आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे केली आता नारळ फोडला पाणी इकडं माझ्या अंगावर आलं पाया पडा नैवेद्य ठेवा नारळ ठेवा ना त्याच्यावरती नारळ फोडून निवदावरती ना हा थोडासा ठेवा तर आमची पूजा झालेली आहे बघा या असं 5 खरं ठेवत्या त्याला हळदी कुंकू लावतेत हा पेटल्यावरती ठेवा थोडंसं पिटू द्या मग ठेवा आणि मग हे करा साखर ठेवा आणि ववळा तुम्ही माणसांना आता दाजींना सगळं सांगते तर होळी दाजीच पेटवते त्याच्यामुळे मी कॅमेरा धरून बसली ताईने मी पूजा करून घेतली दाजीच राहिलं होतं हां मी ठेवते हां नाही तुम्हीच ठेवा ना नैवेद्य तुम्हीच ठेवा हां ताई ओवळ तू चल तू काय बघत बसली हा निवड ठेवा की मला ओवळू द्या अजून मला पाया पडू द्या होळी पेटल्यावरती आणि मग दोन्ही पण ठेवा हा एक खान तिथं ठेवा एक हा नीट ठेवा मस्त असं इथलं सकाळी मी ना स्वच्छ करून पाणी मारून सारून हे घेतलेलं आणि इथं बघा आता दाजींनी नैवेद्य ठेवलेला आहे हा बेल ना आणि परत घेऊन ये
मी पण बोलतो पाणी प्रदक्षिणा करावं लागते ना. पाणी ओतून ताट खाली ठेवायचं ना. तर माझ्या मागे चला तुम्ही आता ते घे काहीतरी पाणी घेऊन चला. देवाला आधी थोडीशी प्रार्थना करू ना. हा? होळीच्या पवित्र अग्नीत आपल्या आणि सर्वांच्या सगळ्या दुःख चिंता सगळ्या जळून जावत, सगळी सुखी समृद्धी आनंदी राहावं, सगळ्यांना सुखी राहावं. चला तुम्ही पुढे काय मी कॅमेरा अगं तुला बेलनं नाही भेटलं उलट ना आणलंय. चला 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 चला. बॉम्बलायचं कोण? तुम्हीच बॉम्बलायचं असते. तसं नसतं, असं वाजवायचं असतं का? जोरात वाजव की. झालं. तर अशा पद्धतीने आम्ही होळीची पूजा केलेली आहे बघा. तर आता मी पायापडती दर्शन घेतलेलंच आहे. आता एवढं सगळं करू नये ना. आता मी स्वीटी आणि दाजी आम्ही जाणार आहे तर गावात. तर गावात जाऊन गावातल्या होळीची पूजा करून आईची नानांची म्हणजे गाठ घेऊन डब्बा देऊन जे मी स्वयंपाक बनवला आहे पुरणपोळीचा ती देऊन माघारी यायचं आहे नंतर ना. तर ही होळी आपली पेटती येतं आहे ना. अजून काय तुमचं 2 शब्द कसं काय वाटलं मग? काय ना मस्त वाटलं झाली होळी. हां होळीची पूजा करून ही लाईट कशी चमकते बघ तिथं. हां तुम्हाला तीच लाईट काय आवडती काय माहिती, धुरामुळे कशी दिसते अशी आकर्षक त्याच्याकडे ओढून घेतंय ती असं वाटतं या हाय ना. चांदमामा ताई चांदमामा दाखवा आपण. चल ना झाडातनं कसला भारी दिसतोय. हा ए जिमी अगं पूजा करत होतो की आम्ही, तू का नाही आली? झोपली इथं मशी हाय ग कुत्रे. उठ चल कशी बघती हो तुझ्याकडे बघती ताई. तू आणलोय तिला लावायला, सकाळीच लावलं होतं मी. चला पाया पड. हा पाया पड. तिला नाही पाया पडायला, ताई तिला घेऊन गेली पाया. बास सुखी ठेव म्हणावं. तूच पड. चला चांद मामा दाखवते तुम्हाला एकदा मी. इथं बघा जांभळीच्या ह्याच्यातनं ना मस्त असा दिसतोय बघा. दिसला का? दिसला 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 बघितलं का कसला भारी दिसतोय चांद मामा. एकदम पूर्ण असा उगवलेला आहे आज, कारण आज पौर्णिमा आहे ना त्याच्यामुळं. तर चला. हा जी मी पाया अगं बास की किती वेळा पाया पडवते तिला. हा तुम्हाला मागाशीच या म्हणलं होतं, तुम्ही आता आलात. हा बास की मग इकडे तिकडून मागे हा देखो पडा पाया. नाना पण आलेत बघा पूजा करायला. मग कसं काय वाटलं? हा मग नारळ फोडावं, नारळ साखर द्यावं सगळ्यांना. इथं बसलात तुम्ही, मांड घालूनच बसलात निवांत. नारळ साखर प्रसाद द्यावा. नाना बोंबलायचं कोण? हा प्रसाद खावा तुला नारळ. नानांचं घर तेव्हा का नाना तिथं राहतात आमचं. प्रसाद खायचा थोडा. हा चला तुमच्या इकडे कशी पूजा करतात अशी बरोबर आहे का ते नक्की सांगा कमेंट करून.